IPS अधिकारी डॉक्टर महेश दीक्षित यांची देशातील सर्वोच्च अंतर्गत गुप्तचर संस्था इंटेलिजन्स ब्युरोच्या संचालकपदी नियुक्ती झाली आहे। डॉक्टर महेश दीक्षित यांची IBच्या संचालकपदी झालेली नियुक्ती महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे। डॉक्टर दीक्षित हे नाशिकचे सुपुत्र आहेत। महाराष्ट्राची व्यक्ती देशाच्या सर्वोच्च गुप्तचर संस्थेच्या प्रमुखपदी झालेली ही नियुक्ती महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट मानली जाते। नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, आपलं महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। IBचे सध्याचे संचालक पवन कुमार डेका हे 30 जून रोजी निवृत्त होत आहेत। त्यानंतर डॉक्टर दीक्षित पदभार स्वीकारतील। मात्र त्यांच्या नियुक्तीच्या बातमीनं नाशिककरांची मान उंचावली आहे। त्यांचे मित्र आणि नातेवाईकांमध्ये आनंदाची भावना आहे। केंद्र सरकारनं 2 वर्षांच्या कालावधीसाठी डॉक्टर महेश दीक्षित यांची IBच्या संचालकपदी नियुक्ती केलेली आहे। डॉक्टर दीक्षित हे 1993 बॅचचे IPS अधिकारी आहेत। डॉक्टर दीक्षित हे आंध्र प्रदेश केडरचे IPS अधिकारी आहेत। दहशतवाद विरोधी कारवाया, अंतर्गत सुरक्षेसह जम्मू काश्मीर मधील गुप्तचर मोहिमांचे ते तज्ज्ञ आहेत। IBचे संचालक होण्यापूर्वी डॉक्टर दीक्षित IB मुख्यालयात विशेष संचालक पदावर कार्यरत होते। डॉक्टर दीक्षित यांनी जम्मू काश्मीरमध्ये राज्य गुप्तचर ब्युरोचे प्रमुख म्हणूनही काम केलंय। कलम 370 रद्द केल्यानंतर सुरक्षा व्यवस्था आणि गुप्तचर ऑपरेशन्समध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे। डॉक्टर दीक्षित हे मूळचे नाशिकचे असून त्यांचं प्राथमिक शिक्षण रंगूबाई जुन्नरे हायस्कूलमध्ये झालंय। महाविद्यालयीन शिक्षण RYK महाविद्यालयात पूर्ण केलं। त्यानंतर पुण्यातील BJ मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण त्यांनी पूर्ण केलं। त्यानंतर त्यांनी मानसोपचार शास्त्रातून MD पदवी संपादन केली आणि MD पदवीनंतरच UPSC परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात डॉक्टर दीक्षित हे IPS अधिकारी झाले। नाशिकचा महाराष्ट्राचा सुपुत्र आज देशाच्या सर्वोच्च गुप्तचर संस्थेचा प्रमुख झाल्याचा अभिमान महाराष्ट्राला आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा। अशाच माहितीपूर्ण बातम्या आणि व्हिडिओंसाठी आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा। ताजी माहिती आणि बातम्यांसाठी आपलं महानगरच्या फेसबुक, X आणि Instagram या सोशल मीडिया अकाउंट्सलाही नक्कीच फॉलो करा। धन्यवाद।